आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. चांद शिरदवाड गावाच्या जुन्या वेशीपासून ग्रामदैवत चांदपीर दर्ग्याच्या पर्यंत असलेल्या कच्च्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्या कामाचा शुभारंभ रविवार दिनांक 15 रोजी चांदपीर दर्गा परिसरात करण्यात आला. हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक रामगौडा पाटील, शरद जंगटे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत, माजी उपाध्यक्ष अण्णा पाटील, शीतल लडगे, अप्पासाहेब इंगळे, शमनेवाडी सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष जितेश खोत, नारायण हिरवे, विठ्ठल बन्ने, जावेद मुजावर, संजय पाटील आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. तर बाबासाहेब खोत, उदय पाटील, बंडा खोत, बाबासाहेब पाटील इतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार शशिकला जोल्ले बोलताना म्हणाल्या, शिरदवाड गावाच्या जुन्या वेशीपासून चांदपीर दर्ग्यापर्यंत सुमारे 1.25 किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. दरवर्षी उरूस काळात शेकडो गावकरी या रस्त्यावरून दंडवत घालत नवस फेडण्यासाठी जातात. तसेच गुरुवारी व शुक्रवारी जवळचा रस्ता असल्याने याच रस्त्यावरून ये-जा करत असतात. तेव्हा हा रस्ता करण्यासाठी नागरिकांनी बऱ्याच दिवसांपासून मागणी करत होते. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेऊन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या माध्यमातून शासनाच्या PRED योजनेअंतर्गत 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करून या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास मोठी सोय झाली असून दंडवत घालण्यासाठीही अनुकूल झाले आहे. याप्रसंगी रवींद्र स्वामी, संदीप खोत, संजय पाटील, रामगौडा पाटील, बाबासाहेब खोत, शीतल पाटील, अभय पाटील, शिवाजी रुपाळे, अजित तोडकर, अनिल पाटील, संजय पाटील, सुभाष पाटील, शीतल लडगे, अमर कांबळे, अप्पासाहेब इंगळे, सचिन पडलीहाळे, किरण सुतार, विशाल गुरव, नारायण हिरवे, संजय पानमाळे, अमोल लडगे, महम्मद मुजावर यांच्यासह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बेडकेहून गजानन पाटील. आमच्या गावातून जवळजवळ 1.25 किलोमीटर लोक ह्या अगदी दुरावस्थेत झालेल्या रोडवरनं महिला मंडळ हे ते उरसात असं दंडवत घालत येत होतं. आणि मला वाटतं 40 ते 50 वर्ष झालं गावकऱ्यांची मागणी होती की हा रस्ता डांबरीकरण व्हावा. आणि हा अत्यंत महत्त्वाचा गावकऱ्यांच्या दृष्टीनं आणि ग्रामदैवत्याला जोडणारा हा दुवा आहे. आणि ह्या रोडसाठी अण्णावणीने आज 40 लाख रुपयाचा निधी देऊन हा डांबरीकरणाचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे. आणि यानंतर थोड्या दिवसात हा सुसज्ज रस्ता निर्माण होईल. याबद्दलही मी अण्णावणीचं आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. यानंतर इथं उपस्थित असणारे इथं उरूस असताना शिरदवाड पासून इकडं महिला वर्ग जास्त दंडवत घालते, म्हणून आपल्या नेत्यांनी सांगितलं की दंडवतासाठी आपल्याला रोड पाहिजे. तर आज 40 लाख रुपये खर्च करून इथं आता उद्घाटन केलेलं आहे. आणि थोड्या 20 दिवसात ते रस्ता देखील चकाचक होईल, डांबरी रस्ता होईल आणि महिलांना ते त्रास दंडवतमध्ये होणार नाही. म्हणून अशा अनेक विविध उपक्रम आपल्या सरकार दरबारी जे योजना आहेत ते इथंपर्यंत आणून पोहोचवायचं काम प्रामाणिकपणे आपण केलेलं आहे. आज DCC बँकचे अध्यक्ष म्हणून अण्णांना तुम्ही सगळेजण आशीर्वाद केलाय आणि ते पण फार अभिमानाचं गोष्ट आहे की निप्पाणीतूनच डायरेक्टर म्हणून निवडून आले आणि निप्पाणीलाच अध्यक्ष म्हणून आज बेळगाव जिल्ह्याला निप्पाणीचं प्रतिनिधित्व करतात. हे पण फार महत्त्वाचं आहे. असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम विश्वास. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.